아침 햇살과 모닝콜로 너와 시작하는 하루 마치 내 인생의 포커스가 지금에 맞춰진 걸까. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय रिअली होप दॅट तुम्ही सर्वजण छान असाल आणि आपापल्या घरामध्ये मस्त मजेत असाल. आम्हीसुद्धा मजेत आहोत. आज आहे 2 डिसेंबर आणि माझी इथे पॅकिंग होती आहे. आम्ही 3 डिसेंबरला म्हणजेच उद्या जाणार आहोत गावी. माझं जे गाव आहे ते उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे नागोर म्हणून. तर तिथे आम्ही जाणार आहोत. काकाच्या मुलीचं लग्न आहे. खूप वर्षानंतर आम्ही गावी चाललेलो आहे आणि इतके दिवस म्हणजे जवळजवळ 4 ते 5-6 दिवसाचा स्टे आहे ॲक्च्युली. आणि जात जात आम्हाला अक्कलकोट पण करायचं आहे आणि बाकीचे पण काही छोटे मोठे ट्रिप आहेत त्या पण करायच्यात. बघू काय काय होतं. सो गावी माझं जाणं जे आहे ना खूप रेअर होतं, कारण आई इकडेच राहते पुण्यामध्येच. तर जे आहे ते इकडेच. फक्त काही फंक्शन असेल, काही कार्यक्रम असेल तरच गावी जाणं होतं आणि गेलं तरी सकाळी जाऊन संध्याकाळी. पण यावेळेस अगदी 5-7 दिवसाचा सुट्टी घेऊन आम्ही चाललो आहे, त्यामुळे खूप एक्सायटेड आहे मी. हे जे पिंक कलरचे जे बॅग्स आहेत ते मी ॲमेझॉनवरून मागवले होते आणि हे खूप छान आहेत पॅकिंगसाठी. कारण प्रत्येक वेळेस काय होतं ना, जेव्हा आपण बॅग भरतो एकावर एक कपडे ठेवतो आणि ते काढायच्या वेळेस खूप प्रॉब्लेम होतो. आणि हे गाव आहे छोटंसं, त्यामुळे सेपरेट वगैरे आम्हाला अशी रूम भेटणार नाही आहे. आय नो पाहुणेसुद्धा भरपूर येणार आहेत. तर पटकन जेव्हा मला कपडे हवे असेल पटकन ही बॅग काढून त्यातून मला जे सेट आहे कपड्यांचा तो काढता येईल. या कारणामुळे मी ह्या पिंक बॅग्स आहेत ना ह्या ॲमेझॉनवरून मागवल्या होत्या. खरंच खूप छान बॅग्स आहेत. हे 8चं हे आहे पॅकेट आहे पूर्ण आणि त्यातली ही सगळ्यात मोठी बॅग आहे. यात मी कान्हाचे कपडे ठेवले. त्याच्यानंतर ही सेकंड बॅगमध्ये कान्हाचे डेली वेअर जे आहेत ना, नाईट पॅन्ट, अंडर पॅन्ट, त्याच्यानंतर त्याचे जे काही आहेत ना जे घरात घालायचे कपडे ते ठेवलेले आहेत. आणि मेन म्हणजे हे ट्रान्सपरंट आहे, त्यामुळे वरतून आपल्याला दिसू शकतं की कोणत्या बॅगमध्ये काय आहे. सो मला हे खरंच खूप आवडलं आणि खरंच खूप युजफुल आहे जेव्हा तुम्ही एक लाँग ट्रिपला जाता ना त्यावेळेस. त्याच्यानंतर ही तिसरी बॅग आहे. यामध्ये मी स्वप्नीलच्या ज्या जीन्स आहेत ना त्या ठेवल्यात. याला अशा बॅग्सला पट्ट्यासुद्धा आहेत जेणेकरून जे कपडे आहेत ना ते व्यवस्थित राहतात. पॅकिंग मी आज ना करून घेणार आहे सगळी आणि जे जे मला आठवते ना ते मी सगळं इथं बेडवर काढून ठेवलं होतं. मी एक लिस्ट पण केलेली आहे. ह्या बॅगमध्ये मी सगळ्या टॉयलेटरीज आयटम्स ठेवले आहेत, जसं काही शॉवर जेल आहे, फेसवॉश आहे, आमचे ब्रश, कंडिशनर, शॅम्पू. याच्यासाठी मला छोट्या बॉटल्स आणायच्या होत्या पण नाही जमल्या आणि जिथे जवळपास पाहिल्यानंतर भेटल्या पण नाहीत. सो या मला मोठ्याच कॅरी कराव्या लागणार आहेत आता. इथे मी माझं स्किन केअर घेतलेलं आहे. सध्या थंडी खूप आहे आणि गावाकडे तर थंडी खूप असते, कारण जे आमचं गाव आहे ते धरणाच्या कडेला बसलेलं आहे. सो तिथे थंडी थोडी जास्त असते, त्यामुळे बॉडी लोशन घेतलेलं आहे, बॉडी ऑइल आहे, मॉइश्चरायझर, नाईट क्रीम आणि त्यानंतर सेंट आहे, परफ्यूम आहे, सिरम, त्याच्यानंतर बॉडी ऑर्डर रोलर आहे. सो हे हे एका बॅगमध्ये सेट झालेलं आहे. लग्नात घालण्यासाठी स्वप्नील आणि कान्हानी हे असे लोकर घेतले दोघांना, सेम लुक करायचा आहे म्हणून. आणि इथे याच्यासोबत ना एक शू बॅग पण भेटली होती आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित हे जे शूज आहेत ना ते बसले. त्याच्यासोबत ही एक बॅग होती, याच्यामध्ये मी स्वप्नीलचे इनरवेअर वगैरे ठेवलेले, त्याच्याबरोबर रुमाल, सॉक्स, बनियन, त्यांच्या ज्या अंडरपॅन्ट्स आहेत त्या ह्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. या पाऊचमध्ये मी माझं मेकअपचं सामान कॅरी केलेलं आहे. आय शॅडो पॅलेट, फाउंडेशन आणि त्याच्यानंतर कन्सिलर पॅलेट आहे. सो या प्रकारचे जे काही मेकअपच्या वस्तू आहेत ना त्या ठेवलेल्या आहेत. आणि हा जरा जो मेकअप आहे ना तो आहे लग्नाच्या दिवशी मी जो यूज करणार आहे त्याचा पाऊच ठेवलेला आहे. इतर फंक्शनसाठीचे जे मेकअप आहेत ते मी बॅगमध्ये म्हणजे पर्समध्ये कॅरी करणार आहे. आणि इथे माझ्याकडे एक ज्वेलरी बॉक्स आहे. 4-5 फंक्शन आहेत लग्नाचे, तर त्या हिशोबाने ज्वेलरी आहे. सगळी आर्टिफिशियल ज्वेलरी आहे. मी गोल्डची ज्वेलरी एक पण घेतलेली नाही आहे, कारण लग्न आहे म्हटल्यानंतर खूप वेळेस मिसप्लेस व्हायची शक्यता असते आणि प्रत्येक वेळेस सांभाळायला नाही जमत. तर या प्रकारे सेट करून घेतलेले आहेत. प्रत्येक लुकवरती एक सेट पटकन काढता येईल या हिशोबाने मी हे घेतलेलं आहे.
पर्समध्ये सुद्धा बऱ्याचशा वस्तू घेतलेल्या आहेत, कारण लांबचा प्रवास आहे, जवळजवळ 8 तास लागतात जाण्यासाठी. आणि आम्ही बाय रोडने चाललेलो आहोत, गाडीने चाललेलो आहोत. याच्यामध्ये काही टिकली पॅकेट्स आहेत, क्लचर आहे, माझे स्पेक्स आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची वस्तू जी आत्ता लग्नामध्ये लागणार आहे ते सेफ्टी पिन आहेत, कारण सगळ्या लुकमध्ये साड्याच घालणार आहे. सो सेफ्टी पिन, हेअर पिन, ह्या ज्या छोट्या छोट्या वस्तू आहेत ना, त्या पटकन भेटाव्या त्या हिशोबाने या पर्समध्ये ठेवलेल्या आहेत. कंगवा आहे. सो या छोट्या छोट्या वस्तू ज्या काही लवकर लवकर लागतात. लिप बाम आहे, कारण होठ खूप ड्राय होतात. सनस्क्रीनसुद्धा आहे. तर या छोट्या छोट्या वस्तू मी या पर्समध्ये कॅरी केलेल्या आहेत. 가슴이 떨려와 자꾸 미안 네 앞에만 서면 난 너만 보면 이게 아닌데 내 맘은 그게 이런 게 아닌데 예쁘게 말하고 싶었지만 내 맘이 들킬까 난 겁이 나서 차라리 들켜서 सो या आहेत साड्या. मला साडी नेसायला फार आवडते, पण एक प्रॉब्लेम आहे की मला नेसायला पटकन असं जमत नाही. आणि जे आहेत ना काठपदर साड्या, पैठणी वगैरे असतात, त्या थोड्याशा फुगारा असतात, तर त्या नेसायला पटकन नाही जमत. तर मी यावेळेस ना प्री प्लेटिंग करून घेते. आणि यावेळेस मी फर्स्ट टाईम प्री प्लेटिंग करून घेतलेलं आहे. अजून माझा एकही एक्सपिरियन्स नाही प्री प्लेटिंगचा. सो म्हटलं चला ट्राय करून बघूया. तर या प्रकारे लग्नाच्या ज्या 2 साड्यांचा लुक आहे, तर त्याचा प्री प्लेटिंग करून घेतलेलं आहे. कारण लग्न 12:30चं आहे, नाही म्हणलं तरी खूप वेळ नाही लागतो तयार होण्यासाठी. त्यासाठी इथे बॅग पॅक करून झालेत. आणि मी काय केलं होतं, एक लिस्ट केली होती माझ्यासोबत काय घ्यायचं आहे काय नाही. आणि हे मी चेक करत आहे लास्ट टाईमला, कारण काही मिसप्लेस नको व्हायला. छोटंसं गाव आहे, जरी राहिलं तरी भेटायला खूप प्रॉब्लेम होईल काही पण गोष्टी. आणि मग मला लक्षात आलं की मी काही कानाची औषधं जी आहेत ना, ती घेतली नाही आहेत, कारण थंडी आहे आणि डिस्टन्स खूप एकदम ड्रास्टिक चेंज होतं हवामानामध्ये. तर शक्यता असते लहान मुलं आजारी पडण्याची. त्या हिशोबाने मी त्याचे जे इसेन्शियल्स मेडिसिन्स आहेत ना, त्या घेतल्यात. आणि सगळ्यात मोठं म्हणजे माझ्या घरामध्ये जितकी झाडं आहेत ना, ती मी या प्रकारे खिडकीच्या पुढे ठेवून दिलेत. आणि यांना मी काल व्यवस्थित. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट थ्रू सांगा. व्हिडिओ जर आवडला तर चॅनल नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या खूप 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 धन्यवाद गाईज. ओके गाईज, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि पुढचे जे ब्लॉग्स आहेत ते लग्नाचे ब्लॉग्स असणार. सो मी पण एक्सायटेड आहे तुम्हाला सर्व